ओल्या नारळाची करंजी म्हणजे हमखास ती मऊ पडते, पण आज आपण अशी एक खास पद्धत पाहणार आहोत की ही करंजी मऊ तर पडणार नाही आणि महिनाभर मऊ तर पडणार नाही, एवढी खुसखुशीत आणि गुटगुटीत ही करंजी आपली बनून होते। आणि बघा ना, याच्यावर जास्त बबल सुद्धा आलेले नाहीत, इतकी छान खारीसारखी खुसखुशीत आपली ही करंजी बनून तयार होते। ही ओल्या नारळाची महिनाभर टिकणारी करंजी कशी बनवायची याची साधी सोपी पद्धत बघणार आहोत। गौरी गणपतीसाठी, रक्षाबंधनसाठी किंवा अगदी सणावारासाठी कधीही तुम्ही ही बनवू शकता। नमस्कार, मी अनुराधा's किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। करंजीचं आवरण अजिबात मऊ पडू नये आणि खारीसारखं खुसखुशीत व्हावं यासाठी 1 वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे। एवढ्याच प्रमाणात मैदा किंवा मग गव्हाचं पीठ घ्यायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं। यामध्ये मिक्स करून घेऊ। ते 2 वाट्या आपण रवा आणि मैदा वापरला आहे, त्यामुळे आपल्याला इथे 2 चमचे साजूक तूप घ्यायचं आहे। आता हे तूप मी छान गरम करून घेतलं आणि यामध्ये घालून घेतलं। टाकताना बघा, रवा असा फसफशीत होऊन वर आला। एवढं कडकडीत हे तूप या मिश्रणावर घालायचं आणि सुरुवातीला गरम असेल म्हणून चमच्याने मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर या पिठाच्या कणाकणाला हे सगळं असं व्यवस्थित चोळून घ्यायचं। आता बघा, या पिठाचा छान असा मुटका वळला आणि ओढला तर फुटला, इतकं छान असं मोहन लागायला हवं। 1 वाटीसाठी 1 टेबलस्पून तूप एवढं प्रमाण हे अगदी बरोबर आहे। आता थोडं थोडं पाणी घालून किंचित सैलसर आपल्याला हे कणिक भिजून घ्यायची आहे। यामध्ये आपण रवा घेतला आहे, त्यामुळे किंचित सैलसर अशी कणिक भिजवायची आहे, कारण रवा जेव्हा फुलतो तेव्हा हे पीठ आणखीन घट्ट होतो। त्यामुळे थोडीशी सैलसर भिजवली आणि झाकण ठेवून थोडा वेळ साईडला ठेवून घेतली। ओवर इथे आपण सारण बनवतोय, त्यासाठी इथे मी 1 नारळ फोडून घेतला आणि वरचा असा काळा भाग काढून घेतला आणि छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला छान याचा नारळाचा कीस बनवून घेतला। ओल्या नारळाच्या करंजीचं आवरण जेवढं महत्वाचं आहे, त्याहून महत्वाचं आहे सारण। सारण जर आपलं व्यवस्थित झालं नाही तरी आपल्या आवरणाचं व्यवस्थित प्रमाण असलं तरी आपली करंजी खराब होते। आता मी तूप घालून घेतलं, त्यानंतर 1 चमचा खसखस घातली, ती छान तुपावर परतून घेतली आणि त्यानंतर ड्रायफ्रूटचे काप टाकून परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर 1 मोठी वाटी भरून गच्च ओल्या नारळाचा चव भरून घेतला होता। साधारण 1 मोठ्या आकाराचा नारळ होता आणि त्याचा मी हा चव केलेला आहे। आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। ओल्या नारळामध्ये भरपूर असा ओलसरपणा असतो, त्यामुळे तुपावर हे चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि जेवढं आपण परततो तेवढं यातलं मॉइश्चर कमी होतं। बघा, असं छान सुटसुटीत हे आपलं झालेलं आहे। साधारण 4 मिनिटं तरी हे मी परतून घेतलं असेल। त्यानंतर यामध्ये 1 वाटी इतकी साखर घालायची आहे। जर तुम्हाला साखर वापरायची नसेल तर याच प्रमाणात तुम्ही गूळ वापरलात तरी चालेल। आता बघा, साखर यामध्ये पूर्णतः अशी विरघळली की असं हे आपलं मिश्रण होतं। बघा, साखरेला सुद्धा असं थोडंसं पाणी सुटतं आणि खोबऱ्याला सुद्धा मॉइश्चर असतं, त्यामुळे मिश्रण असं थोडंसं ओलसर होतं। आता हे इतकं आपल्याला ओलसर ठेवायचं नाही तर आपली करंजी मऊ पडेल। आता हे पुन्हा मी चांगलं 4-5 मिनिटं परतून घेतलं आणि पुन्हा असं पळीने दाबून, साखरेचं जे जास्तीचं पाणी आहे ते येत नाही आहे, याचाच अर्थ आपलं हे सारण बनून तयार झालेलं आहे। आता याला छान खव्यासारखी अशी टेस्ट यावी म्हणून मी 1 छोटी वाटी भरून मिल्क पावडर घातलेली आहे। जर तुम्हाला मिल्क पावडर घालायची नसेल काहीही हरकत नाही, तुमच्याकडे जर मावा किंवा पेढा असेल तर तो घातला तरी चालेल किंवा नाही काही घातलं तरी चालेल। आता यामध्ये तुम्ही वेलची जाळपूडची पूड घालू शकता, मी इथे घातलेली नाही कारण मला असाच ओल्या नारळाचाच हे ठेवायचं आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे। इथे आपलं पीठ आधीपेक्षा बऱ्यापैकी घट्ट झालं आहे। आता हे असं छान मळून घ्यायचं आहे आणि तुमचं पीठ अगदी फार घट्ट झालं असेल तर छोटे छोटे असे गोळे करायचे आणि मिक्सरमध्ये टाकून ते छान फिरून घ्यायचे। आता आपण याचे छान छोटे छोटे अशा लाट्या तयार करणार आहोत। इथे आपल्याला अजिबात साठा वगैरे घ्यायचा नाही, अगदी साधी सोपी करंजी आपण इथे बनवणार आहोत। अशा छोट्या छोट्या लाट्या करू शकता किंवा मग या पद्धतीने असे 3 मोठे गोळे करून घ्यायचे
बघा आपलं पीठ बऱ्यापैकी घट्ट आहे, त्यामुळे अशा तळ्या जाण्याची शक्यता असते. इथे मी 3 मोठ्या अशा लाट्या तयार करून घेतल्या आहेत. पण कोरड्या होऊ नये म्हणून झाकून ठेवायच्या आणि त्यातलीच एक लाटी घेऊन चांगली मोठी अशी त्याची पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना मात्र अगदी पातळ अशी आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे. अगदी खालून पोळपाट दिसेल इतपत पातळ आपल्याला अशी छान ही पोळी लाटून घ्यायची आहे. आता डब्याचं झाकण घ्यायचं किंवा मग एखादा ग्लास घ्यायचा आणि असं छाण्याच्या त्याच्याने आपल्याला अशा छान गोल गोल पुऱ्या करायच्या आहेत. असं केलं ना की छान एकदाच भराभर आपण पुऱ्या तयार करून घेतल्या म्हणजे मग करंज्या सुद्धा आपल्याला छान अशा पटापट तयार करता येतात. पुऱ्या एकदा तयार असल्या की फारसा वेळ लागत नाही आणि पटकन सुद्धा होतात. ज्यावेळेस ग्लासने आपण अशा पुऱ्या करतो त्या एकसारख्या मापाच्या होतात आणि करंज्या सुद्धा एकसारख्या दिसतात. त्याला कापणीने कापायची गरज पडत नाही. आता या पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तयार करून घेऊ. आधी मी ह्या झाकून घेतल्या. मी करंजीच्या सगळ्या पाऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर हे पहा आपलं मिश्रण ती थंड झालं की असं छान सुटसुटीत तयार होतं. तुमचं मिश्रण अगदी कडक झालं असेल तर तुम्ही ते मिक्सरला फिरून घेऊ शकता. आता अशी एक पुरी हातावर घ्यायची आणि एका साईडला असं थोडंसं बंद करून घ्यायचं आणि यामध्ये असं सारण भरून घ्यायचं. तुम्हाला ज्या पद्धतीने जमत असेल त्या पद्धतीने तुम्ही ही करंजी तयार करून घेऊ शकता. इथे मी छान असं सारण भरून घेतलं आणि आता हे बंद करून घेतलं. आता या करंज्यांना मी छान अशी मुरळ भरून घेणार आहे. असं केल्याने दिसायला सुद्धा छान दिसतात आणि तेलात घातल्यावर त्या अजिबात सुटत नाहीत. या पद्धतीने बघा अशी ही मुरळ घालायची आहे. एवढी छान सोपी पद्धत आहे, तुम्ही सुद्धा घालू शकता. तर हे पहा इथे आपली एक करंजी बनून तयार झाली आहे. जर तुम्हाला मुरळ घालता येत नसेल चमच्याने असे ठसे उमटून घ्यायचे. तसंच एक बाजू थोडीशी अशी बंद करून घ्यायची म्हणजे सारण भरायला सोपं जातंय. साधारण 1 चमचा सारण भरलं आणि नेहमीच्या करंजीप्रमाणे आपल्याला करंजी करून घ्यायची आहे. आपलं पीठ आहे ना बऱ्यापैकी घट्ट आहे. हे जर चिटकत नसेल तर तुम्ही याला दुधाचं किंवा पाण्याचं बोट लावून घेऊ शकता. तुम्हाला मुरळ भरायची नसेल तर तुम्ही यावर चमच्याने असे वन उमटवलेत तरी चालेल. पण कळा मात्र छान अशा घट्ट दाबून घ्यायच्या म्हणजे त्या तेलामध्ये सुटत नाहीत. इथे आपल्या करंज्या बनून तयार आहेत. आता इथे बघा तेल आपल्याला फार गरम करायचं नाही. अगदी हलक्या गरम तेलात ह्या करंज्या सोडायच्या आहेत म्हणजे त्याला जे छोटे छोटे बुळबुळे येतात ते येत नाहीत. म्हणजे करंजी छान दिसते. त्यामुळे तेलाचं टेम्परेचर अगदी हाय ठेवायचं नाही. आता बघा ह्या करंज्या छान हळूहळू तेलावर अशा तरंगून आल्या आहेत. गॅस मात्र अगदी कमी ठेवायचा आहे आणि लहान आचेवर आपल्याला ह्या करंज्या अगदी छान तळून घ्यायच्या आहेत. मध्ये मध्ये ह्या आपल्याला छान अशा पलटत राहायच्या आहेत. हलकासा रंग बदलला आहे. आपण साधारण एक बॅच तळायला मला 10 ते 12 मिनिटं लागलेत. आधीच आपण खोबऱ्याचं मिश्रण छान परतून घेतलं होतं. त्यानंतर पुन्हा 10-12 मिनिटं छान तळून घेतल्यामुळे ह्या करंज्या महिनाभर सुद्धा इतक्या छान महिनाभर टिकतात आणि अशाच खुसखुशीत राहतात. पण जर मात्र आपलं सारण ओलसर राहिलं तर ह्या करंज्या थंड झाल्यावर मऊ पडतात. हे बघा इथे छान आपल्या खुसखुशीत करंज्या बनून तयार झाल्या आहेत. भरून ठेवायची. असं केलं तर ही अगदी छान महिनाभर खुटखुटीत राहते. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप कशा वाटल्या हे कमेंट करून मला नक्की कळवा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.